कोणत्या देशाने रशियन कच्च्या तेलाचा प्राथमिक आयातदार म्हणून भारताला मागे टाकले? प्रश्नाचा अर्थ समजलाय का? सिंपल विचारलंय की भारताला मागे टाकून रशियन कच्चं तेल घेण्यामध्ये कोणता देश आता अग्रणीय ठरलाय? तर तो देश म्हणजे चीन. याच्या संदर्भाचा एक नुकताच अहवाल प्रकाशित झालाय. एनर्जी कार्गो ट्रॅकर्स वोर्टेक्सा नावाची एक संस्था आहे ज्यांनी एक अहवाल प्रकाशित केलाय. त्यानुसार भारतामध्ये जे रशियन ऑइल जे येत होतं ना, जे कच्चं तेल येत होतं ते आपण पर डे 1.36 दशलक्ष बॅरल्स एवढं मागवत होतो. बीपीडी म्हणजे काय? बॅरल पर डे. आता जनरली एक बॅरल म्हणजे किती असतं हा क्वेश्चन आयोगाने ना युपीएससीने विचारला होता. एमपीएससीने नाही कधी विचारला, युपीएससीने त्याच्यावरती आधारित क्वेश्चन विचारले होते. तर लक्षात ठेवू शकता एक बॅरल म्हणजे जवळपास 159 लिटर. ओके, म्हणजे बॅरल जे असतं ना बघा, असा काळा ड्रम असतो एक, तर तो असतो साधारण 159 लिटर्सचा. ठीक आहे. आता भारताने जे रशियन ऑइल मागवलं होतं आतापर्यंत, तर त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे तर ते आहे पर डे 1.36 दशलक्ष बॅरल्स. ठीक आहे. आणि चीनने आता त्याला मागं टाकलंय आणि चीननी तो नंबर किंवा त्यांचं जे प्रतिदिन बॅरल मागवण्याचं जे प्रमाण आहे हे आहे 1.82 दशलक्ष. ओके, तर 1.82 दशलक्ष बॅरल पर डे एवढं चीन मागवतोय. हे समुद्र मार्गे मागवणारं रशियन कच्चं तेल आहे आणि त्यात आता चीननी भारताला पाठीमागे टाकलंय. खरं तर ही भारतासाठी एक विन विन सिच्युएशन आहे तुम्ही म्हणू शकता. कारण काय झालंय, रशियावरती आणि रशियाकडून जे असे तेल विकत घेणाऱ्या कंपन्या आहेत ना इतर देश, तर त्यांच्यावरती बरंचसं सँक्शन्स लादले जात आहेत, बरेचसे त्यांच्यावरती निर्बंध लादले जात आहेत. मग ही सँक्शन्सची भीती ही भारताला सुद्धा आहे. भारताला म्हणण्यापेक्षा भारताच्या ज्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, जसं की फॉर एक्झाम्पल रिलायन्स, तर ही सुद्धा जे समुद्रमार्गे रशियाकडूनच आपण कच्चं तेल घेत होतो. ठीक आहे. मग त्यांनी खूप कमी केलेलं आहे हे प्रमाण रशियाकडून कच्चं तेल घेण्याचं. ठीक आहे, कारण ही सँक्शन्सची भीती आहे. तर कारण जर एखाद्या देशाने ऑब्जेक्शन घेतलं आणि समजा जर एखाद्याने सँक्शन लादले तर त्याचं बघून इतर देश सुद्धा सँक्शन लादतील आणि ह्यांचे प्रोडक्ट बाहेर विकले जाणार नाहीत, ही भीती आहे. म्हणून भारताने थोडंसं प्रमाण कमी केलेलं आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलंय. अशीच क्वालिटी इन्फॉर्मेशन तुम्हाला या लेक्चरमध्ये पुढे बघायला मिळणार आहे. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत. तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आपण 3 दिवसांचे एकत्रित करंट अफेअर बघणार आहे, त्यामुळे लेक्चर थोडंसं मोठं असू शकतं. पेशन्स ठेवून बघा. डायरेक्टली मुद्द्याकडे पुढचा प्रश्न आहे. ब्राझीलच्या अटलांटिक रेन फॉरेस्ट प्रदेशात आढळणारा बेडूक ब्राझिलियन फ्ली टोड नाव आहे त्याचं, तर शरीराचा आकार फक्त डॅश डॅश मिलीमीटर आहे असं विचारलंय. म्हणजे हा एक बेडूक सापडलाय. कुठं सापडलाय हे डिटेलमध्ये दिलंय प्रश्नामध्येच. असाच प्रश्न आयोग सुद्धा देतो की भरपूर वाचायला लावणार आहे आणि बघायला गेलं तर आन्सर अगदी एकदम छोटंसं असतं, पण प्रश्नच तुमचा इतका टाइम कन्झ्युमिंग असतो ना की तुमची जर वाचनाची ॲबिलिटी कमी असेल, कसं असतं जनरली आजकाल तुम्ही फक्त व्हिडिओ लेक्चर्स बघताय तर त्याच्यामुळं तुमचं वाचन कमी होत चाललंय. तर वाचन जर चांगलं नसेल, स्पीड जर कमी असेल आणि वाचायचं नाहीये फक्त, तर ते समजून घ्यायचं लगेचच, डिकोड झालं पाहिजे. तर म्हणून थोडीशी प्रॅक्टिस करा. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय की त्या बेडकाचा आकार किती आहे असं विचारलंय. तर त्या बेडकाचा आकार जे आता ब्राझीलच्या अटलांटिक रेन फॉरेस्ट प्रदेशामध्ये आढळलाय, ज्याला ब्राझिलियन फ्ली टॉड असं म्हटलं जात आहे. ओके, तर त्याचा आकार हा फक्त 8.5 मिलीमीटर एवढा आहे. आता तुम्हाला समजलं नसेल मे बी, तर जनरली तुम्ही जर तुमच्याकडे स्केल असेल, एखादी पट्टी बघा, जर लांबडी 30 सेंटीमीटरची पट्टी असती बघा, ती एकदा बघा, त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर म्हणजे किती, तर त्यात 10 रेषा असतात. तर ती प्रत्येक रेष ही 1 मिलीमीटरची रेष आहे. अशा जर 8.5 मिलीमीटरच्या जर तुम्ही बघितलं तर 1 सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराचा हा बेडूक आहे. ओके, म्हणजे एवढा छोटासा अगदी माशीसारखा बेडूक आहे हा, जो की आता ब्राझीलच्या या अटलांटिक रेन फॉरेस्ट प्रदेशामध्ये आढळला आहे. ठीक आहे. आणि जगात ज्ञात असलेला हा सगळ्यात लहान बेडकाची जात आहे, ब्रीड आहे, हे शास्त्रज्ञांनी मान्य केलं आहे. ठीक आहे. आता हा जो पर्टिक्युलर बेडूक सापडलाय ना, हा नर आहे. ओके, आता बघू आता याचा वंश पुढं कसा वाढणार आहे, पण हा एक प्रौढ नर आहे आणि ज्याची साईज फक्त 8.5 मिलीमीटर एवढी आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आता तुम्ही मला सांगा 1 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? कॅल्क्युलेट करा आणि कमेंट करा. ओके, नक्की कमेंट करा. थोडं बघू तुमचं मॅथमॅटिक्स कसं आहे. पुढच्या प्रश्नाकडे या.
सियाचीन ग्लेशियर्स डॅश डॅश इथं आहे. सियाचीन ग्लेशियर्स आपण ऐकून असतो बघा की इथं भारतातलं म्हणजे जगातलं सगळ्यात उंच बॅटलफील्ड आहे. बॅटलफील्ड म्हणजे युद्धभूमी आहे जगातली सगळ्यात उंच. आणि मग आपल्याला याचं लोकेशन विचारलं इथं प्रश्नात, तर पूर्व अक्साई चीनमध्ये आहे का? नाही. लेहच्या पूर्वेकडे आहे का? तर नाही. गिलगिटच्या उत्तरेकडे आहे का? तर नाही. तर हे जे सियाचीन ग्लेशियर्स आहेत हे न्यूब्रा खोऱ्याच्या उत्तरेला आहेत. न्यूब्रा नावाची एक नदी आहे, त्याला त्या तिथून मग जी घळई तयार झाली आहे तर त्याला न्यूब्रा व्हॅली असं म्हटलं जातं. याच्या उत्तरेकडं ऍक्च्युली हे जे न्यूब्रा व्हॅली आहे ना याला सियाचीन ग्लेशियर्सचे गेट म्हणून ओळखलं जातं, दरवाजा आहे. कारण तिथून उत्तरेकडे गेलो की आपण सियाचीन ग्लेशियर्स वरती जाऊ शकतो. ठीक आहे. तर हे न्यूब्रा व्हॅली हे लक्षात ठेवा, न्यूब्रा व्हॅलीच्या उत्तरेला आहे ते म्हणजे सियाचीन ग्लेशियर. आता तुम्ही म्हणाल की सर सियाचीन ग्लेशियरचा विषय का इथे निघालाय आणि जॉग्रफीतला क्वेश्चन का विचारला? तर रिसेंटलीच ना मित्रांनो चीनकडून अशा काही ऍक्टिव्हिटीज केल्या जात आहेत की ज्याच्यावरती गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे, निर्णय घेणं गरजेचं आहे. चीननी त्यांचा एक प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पाला ते शाओकांग असं म्हणतात. झाओकांग किंवा शाओकांग असं काय त्याचा प्रोनाऊन्स होत असेल, झेड पासून तर स्पेलिंग आहे त्याचं. तर हे जे शाओकांग किंवा झाओकांगचा त्यांचा प्रोजेक्ट आहे तर ते बॉर्डरच्या आजूबाजूला जवळपास 600 पेक्षा जास्त गावं किंवा वस्ती निर्माण करणं हा चीनचा प्रकल्प आहे. आपली जी ऍक्च्युअल कंट्रोल लाईन जी आहे किंवा लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जी आहे ना त्याला LAC म्हटलं जातं, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. तर याच्या आजूबाजूला चीनच्याच प्रदेशामध्ये ते बॉर्डरच्या जवळ हे जो त्यांचा प्रोजेक्ट आहे ना झाओकांग, तर त्याच्या मार्फत ते विलेज डेव्हलप करतायत, गावं वसवतायत. साधारण भारताने आतापर्यंत नोंदवलेत की 630 किंवा 640 अशी गावं त्यांनी ऑलरेडी वसवली आहेत. आणि मग काय झालं 2019 पासून हा त्यांनी प्रोजेक्ट सुरू केला. पण आता त्यांनी त्यामध्ये माणसं आणायला सुरुवात केली आहे. म्हणजे जे चीनी राहतात ना आतमध्ये देशाच्या, तर ते त्यांच्यातले बरेचसे जे रिटायर्ड आर्मी पर्सन वगैरे असतात ना, तर ते त्या गावांमध्ये आता ते तिथं वसवतायत. मग याचा ऍक्च्युअल मध्ये भरपूर फायदा होतो या गोष्टीचा. हा एक स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे त्यांचा. याच्यातून फायदा काय होतो तर याचे दोन फायदे आहेत मेनली. एक म्हणजे बॉर्डरच्या लगत वस्ती तयार होतीये, लोकवस्ती तयार होतीये. मग ज्यावेळेस समजा इन केस फ्युचरमध्ये कधी भारत आणि चीन युद्ध झालं तर गाव असल्यामुळं भारताला तिथे अटॅक करणं जास्त डिफिकल्ट जातं. हे सोयीचं नाहीये, गैरसोयीचं आहे. कारण कोणीही वस्त्यांवरती आक्रमण नाही करू शकणार. आणि दुसरं म्हणजे ह्या गावाच्या आड तिथं लष्करी प्रेझेंट हा नेहमी चीनचा असणार आहे. तर असे दोन्ही फायदे चीनला या दृष्टिकोनातून होत आहेत. ओके. मग तुम्ही म्हणाल की सर मग भारत काय याच्यावरती काय करत नाहीये का, भारताची काय स्ट्रॅटेजी आहे का? तर हो, भारत सुद्धा याच्या दरम्यान ऍक्टिव्ह आहे. 2019 मध्ये भारताने सुद्धा व्हायब्रंट विलेज नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केलाय, ज्या अंतर्गत भारतामध्ये सुद्धा भारताच्या जिथं जिथं वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या सीमा लागून आहेत इतर देशांना, खास करून चीनला, तर तिथं आपण व्हायब्रंट विलेज हा प्रोजेक्ट राबवतोय, ज्या अंतर्गत भारत सुद्धा 663 आधुनिक गावं विकसित करतोय. मग त्याच्यामध्ये लडाखमध्ये 17-18 गावं विकसित करणारे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हे अशी वेगवेगळी ठिकाणं आहेत, हे वेगवेगळे राज्य आहेत की जिथं हा व्हायब्रंट विलेज प्रोजेक्ट राबवला जाईल. ठीक आहे. भारत आणि चीन सीमेअंतर्गत विकास करतोय जेणेकरून अशी लोकवस्ती आपल्याला तिथं वसवता येईल आणि आपला त्या जागेवरचा, आपल्या त्या भूमीवरचा क्लेम हा स्ट्रॉंग राहील. ठीक आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे की चीन हा इतर देशांच्या जमिनींवरती सुद्धा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो. अरुणाचल प्रदेशमधल्या बऱ्याचशा गावांची नावं त्यांनी बदललेली आहेत, त्यांच्या मॅपवरती वेगळी दाखवली आहेत. मग हे जे प्रयत्न असतात ना, तर हा एक सायलेंट मूव्ह असतो ज्याचा भविष्यामध्ये एक मोठा परिणाम झालेला दिसतो. तर त्याच्यासाठी म्हणजे जर अशी बॉर्डर रिलेटेड जर त्यांनी डेव्हलपमेंट केली तर त्यांचा त्या जागेवरचा क्लेम आणखीन स्ट्रॉंग बनतो. ओके. भारतामार्फत सुद्धा जे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे ना आपली, BRO आपण त्याला म्हणतो, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, तर यांच्या मार्फत भारत आणि चीन सीमेवरती भरपूर मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. 90 पेक्षा जास्त पायाभरणी सुविधा प्रकल्प राबवले जात आहेत. त्याच्यासाठी साधारण 3000 कोटींचा खर्च सुद्धा आलाय. सप्टेंबर 2023 पर्यंत आपण 36 प्रकल्प हे अरुणाचल प्रदेशमध्ये, 26 प्रकल्प लडाखमध्ये आणि 11 प्रोजेक्ट वेगवेगळे जम्मू काश्मीरमध्ये राबवलेत. ठीक आहे, या BROनी. ओके. आय होप तुम्हाला हा मुद्दा समजलाय. थोडं जॉग्राफिकल अँगल समजून घ्या म्हणजे आपण या मुद्द्यात सियाचीनच्या आहोत तर एकदाच तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. नुब्रा व्हॅली बद्दल थोडंसं माहिती असावं, एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. आतापर्यंत MPSCने नाही विचारला पण आयोगाने म्हणजे UPSCने याच्यावरती क्वेश्चन विचारलेत
आणि तुम्हाला माहिती आहे की UPSC मोठा भाऊ आहे, MPSC लहान भाऊ आहे. मोठा भाऊ जो करतोय लहान भाऊ कधी ना कधी करणारच आहे. तर हे न्यूब्रा व्हॅली कुठे या मॅपमध्ये तुम्हाला दिसतंय, ही न्यूब्रा नावाची नदी आहे बघा ही. आणि ही जी शोक नदी आहे ना, तर ह्या शोकला येऊन न्यूब्रा नदी ही मिळते. ही इथं तुम्हाला या पॉइंटला त्या दोघांचं संगम झालेला दिसत असेल. ही न्यूब्रा व्हॅली जी आहे तर ती सियाचीन ग्लेशियरमध्येच उगम पावतीये. सियाचीन ग्लेशियर जे आहे ते पगळल्यानंतर तिथे एक छोटे सरोवर तयार झालेत. तर त्या सरोवरमधूनच या हिमनदीचा, न्यूब्रा या हिमनदीचा उगम होतोय. ओके, न्यूब्रा ही शोक नदीची उपनदी म्हणून मानली जाते. ही सिंधू नदी प्रणालीमधला भाग आहे. ठीक आहे, तर ही लोकेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे या. कोणत्या अंतराळ संस्थेला चंद्रासाठी कोऑर्डिनेटेड लुनार टाइम, त्याला LTC असं म्हटलं जातंय, नावाचे टाइम स्टँडर्ड स्थापित करण्याचे निर्देश देण्यात आलेत? म्हणजे अशी कोणती अंतराळ संस्था आहे की जी आता चंद्रावरचा टाइम स्टँडर्ड ठरवणार आहे? म्हणजे जसं आपण पृथ्वीवरती एक वेगवेगळ्या रेषा आखलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आपण वेळेचं गणित कॅल्क्युलेट करतो. ओके, मग आपण त्यांना काय म्हणतो की आपण त्याला टाइम झोन म्हणतो पृथ्वीवरती. पण जे चंद्र असणार आहे तर चंद्रावरती जे आपण टाइम मॅनेज करू ना, तर त्याला टाइम स्टँडर्ड असं म्हटलं जाईल. आणि सगळ्या जगामध्ये, भारतामध्ये किंवा अमेरिकेमध्ये सगळीकडून त्या टाइमचं कॅल्क्युलेशन एकच राहावं, त्याच्यासाठी एकक बनवायचं आहे. ते LTC असणार आहे, कोऑर्डिनेटेड लुनर टाइम असणार आहे. ओके, आणि हे काम हे नासाच्या माध्यमातून केलं जाईल. ठीक आहे, तर ही जबाबदारी कुठल्या संघटनेने घेतली आहे? तर ती संघटना म्हणजे ती संस्था म्हणजे नासा. ओके, आता याचा फायदा कसा होईल? तर वेळेचा फायदा हे जर आपण एक स्टँडर्ड टाइम ठरवलं तर त्याचा फायदा सगळीकडेच होतो. जसं की तिथलचे जे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, वेळ आणि वेग हा एकमेकांना रिलेट करणारा असतो, त्याच्यामुळे वेगेचे कॅल्क्युलेशन, तिथलच्या गुरुत्वाकर्षणाचं कॅल्क्युलेशन, तिथं जर काही चेंजेस झाले, भौगोलिक किंवा खगोलीय चेंजेस झाले तर त्याचं गणित सुद्धा आपल्याला कळेल. तर याच्यासाठी म्हणून हे टाइमचं स्टँडर्ड असलं पाहिजे. ठीक आहे, तर आता ते ठरवण्याचं काम नासा करतोय. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी पारस-1 रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट लॉन्च केला? तर हा देश आहे इराण. आता इराण बरंच काही लॉन्च करतोय बघा रिसेंटली. इस्रायलवरती बरेचसे वेगवेगळे मिसाईल लादले जात आहेत. आता बघू आहे युद्ध आता कितपत लांब जाणार आहे, देव जाणे. आता इथं तर आपल्याला प्रश्नामध्ये पारस-1 रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बद्दल विचारले, तर तो देश आहे इराण. आता ही ऍक्टिव्हिटी बऱ्याच दिवसांपूर्वी ऑलरेडी झालेली आहे. हे जे त्यांचं सॅटेलाइट आहे ना, ते खूप दिवसांपूर्वी त्यांनी लॉन्च केलं होतं. पण सध्या इराणचा विषय चर्चेत आहे, म्हणून तुम्हाला हे सुद्धा एक इराणचा अँगल माहिती असावा की बाबा काही दिवसांपूर्वी त्यांनी एक रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट लॉन्च केलंय, ज्याला पारस-1 असं नाव देण्यात आलंय. या रिमोट सॅटेलाइटला किंवा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटला लॉन्च करण्यासाठी मदत कुणी केली आहे तो देश पण महत्वाचा आहे. तो देश म्हणजे रशिया. आणि रशियाने त्यांच्या सोयूज 2.1B नावाचं रॉकेट वापरून हे जे पारस-1 रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट किंवा उपग्रह जो आहे तर तो कक्षेमध्ये यशस्वीपणे पाठवला आहे. ठीक आहे, कुणी मदत केली आहे? रशियाने. हे मी का सांगतो इथं? कारण आता थोडं जग एक सिरियस वॉरकडे चाललंय. जे आधी युक्रेन रशियामध्ये चालू होतं ना, हे तात्पुरतं किंवा एक छुटपुट होतं. पण जर आता काही प्रत्युत्तर वगैरे देण्यात आले तर जग एका मोठ्या युद्धाकडे चाललंय. तर तुम्हाला माहिती पाहिजे की कोण कुठल्या गटामध्ये आहे. इराणची मदत रशियाने सॅटेलाइट लॉन्च करायला केली आहे, तशीच आता मिसाईल लॉन्च करायला सुद्धा करल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. मराठी किंवा देवनागरी लिपीतील फलक न लावणाऱ्या दुकानदारांना 1 मे 2024 पासून दुप्पट मालमत्ता कर आकारण्यात येणार असल्याची घोषणा डॅश डॅशनी केली आहे. कुणी केली बरं अशी घोषणा? तुम्ही वाचून असाल किंवा तुम्ही बघितलं असेल, ऐकलं असेल. तर ही घोषणा बृहमुंबई महानगरपालिकेने केली आहे की दुकानदारांनी सगळ्या ज्या पाट्या आहेत, जे त्यांचे फलक आहेत, हे मराठीत लिहायचे आहेत किंवा देवनागरी लिपीमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव एम्पायर असेल, ठीक आहे, एका दुकानाचं नाव एम्पायर आहे, मग इंग्लिश वर्ड आहे, बट तो जर तुम्ही देवनागरीत लिहिला एम्पायर, ओके, स्पेलिंग म्हणजे ते इंग्लिश लेटर्स न यूज करता जर लिहिला देवनागरीमध्ये तरी चालेल, पण ते देवनागरीचा वापर केलेला असायला पाहिजे. ओके, आणि किंवा मराठी पाट्या डायरेक्टली तुमच्या असल्याच पाहिजेत. आणि जर नसतील तर तुम्हाला 1 मे 2024 पासून दुप्पट मालमत्ता कर आकारण्यात येईल अशी घोषणा
बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. आता याच्याबद्दल ना एक सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेली होती, सर्वोच्च न्यायालयाकडूनच निकाल आलेला आहे आणि त्यानुसारच मग आता ह्या ज्या पाट्या असतील तर त्या मराठी भाषेत असल्या पाहिजेत असा सर्वोच्च न्यायालयाचाच निकाल आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना एक मुदत दिली होती की तुम्ही या मुदतीपर्यंत सगळ्यांना वॉर्निंग द्या. 23 नोव्हेंबर 2023 पर्यंतची ती मुदत होती की सगळ्यांनी जे पाट्या आहेत ह्या मराठी किंवा देवनागरीमध्ये लिहायच्यात. तर ती जी मुदत होती तर ती 2 महिन्यांनी वाढवली होती. मग आता तीच तरतूद ही फॉलो केली जाते आणि फायनली ज्या मुंबईमध्ये किंवा ज्या महानगर म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिके क्षेत्रामध्ये जी दुकानं येतात साधारण 87,000 अशी इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. त्यापैकी 96.50% जणांच्या पाट्या ह्या मराठी किंवा देवनागरीमध्ये झालेल्या आहेत. पण त्यात बरेचसे जण म्हणजे जवळपास 3040 असे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत की ज्यांच्यावरती नोटीस बजावण्यात आली आहे आणि तरी सुद्धा त्यांनी अजून त्यांच्या पाट्या बदललेल्या नाहीयेत. तर आता त्यांच्यावरती दंड लावला जाईल किंवा बरेचसे हे एक फाईन लावले जातील, त्यांना नूतनीकरण खर्च लावण्यात येणार आहे. तर बऱ्याचशा अशा तरतुदी आहेत. एक्झाममध्ये आपल्याला किती खर्च किती दंड असा काही क्वेश्चन नाही येणार. फक्त जर विचारलं तर अशा प्रकारचा आदेश कोणत्या महानगरपालिकेने काढला होता असं विचारतील तर ती महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. स्वामीह फंड कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे प्रायोजित आहे? तर स्वामीह, आता तुम्हाला माहिती असेल की हे बीजेपी गव्हर्नमेंटनी बरेचसे असे शॉर्ट नावं यूज केलीत. आता याचा अर्थ तर वेगळा होतो, म्हणजे मोठा शब्द तयार होतोय, फक्त हे प्रत्येक अल्फाबेटचा काहीतरी मिनिंग आहे. स्वामीहचा लॉंग फॉर्म काय आहे तर स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अँड मिड इन्कम हाऊसिंग. स्वामीह हा एक फंड आहे. या फंडचा वापर हा जवळपास 28,000पेक्षा जास्त घरांची कामं पूर्ण करण्यासाठी करण्यात आलाय 2019 पासून, असं केंद्र सरकारने सांगितलं, त्यांच्या इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे. मग हा स्वामीह फंड नेमका कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे प्रायोजित करण्यात येतोय तर ते मंत्रालय म्हणजे वित्त मंत्रालय. ओके, लक्षात ठेवायचंय. आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीने अशा प्रकारचा एक फंड अलोकेट केलाय ज्या मार्फत जे रिअल इस्टेट किंवा ज्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आहेत किंवा त्या क्षेत्रामध्ये जे काम करणारे उद्योग आहेत तर त्यांना हातभार लागावा, कामं जी पेंडिंग आहेत ती कंप्लीट व्हावीत. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राला जे लिक्विडिटीचा इश्यू येतो, पैशांचा इश्यू येतोय, प्रकल्पांना विलंब होतो, रखडलेले प्रकल्प आहेत, अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर त्याच्यातून त्यांना थोडं बाहेर काढण्यासाठी हातभार लावण्यासाठीचा म्हणून हा एक स्वामीह फंड तर हा तयार करण्यात आलाय, ज्यातून आतापर्यंत 2019 पासून आतापर्यंत 28,000पेक्षा जास्त घरांची कामं पूर्ण झालीत. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा, व्हेरी 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 इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा कधी मंजूर झाला? एवढा सिंपल क्वेश्चन आयोग नाही विचारणार. मी जस्ट रेफरन्ससाठी हा प्रश्न इथं समोर ठेवलाय. लोकप्रतिनिधित्व कायदा कधी मंजूर झालाय तर तो 1951चा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 4च वर्ष झाले होते आणि लगेच भारताच्या निवडणुकांसंदर्भाचे बरेचसे प्रश्न निर्माण होऊ लागले. जे निवडणुकीला उभारणार होते किंवा जे भविष्यामध्ये पुढे निवडून जाणार होते त्यांच्या संदर्भाच्या काही नियमावली असल्या पाहिजेत, म्हणून हा लोकप्रतिनिधित्व कायदा फॉर्म करण्यात आला 1951 मध्ये. भारताच्या निवडणुकांवरती प्रत्यक्ष संचलनासाठी म्हणून अशी तरतूद करण्यात आली. संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका, त्यांच्या सदस्यांसाठीच्या पात्रता, अटी, तर याच्या संदर्भात कायदा हा 1951चा लोकप्रतिनिधित्व कायदा आहे. ओके, हा कायदा संसदेने तत्कालीन कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा BR आंबेडकर यांच्याद्वारे संसदेमध्ये मांडण्यात आला होता आणि तो त्यांनी पारित करून घेतलाय. आता लोकप्रतिनिधित्व कायदा हा आपण आत्ता का बघतोय, आज का विषय निघालाय तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक उमेदवारांच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय दिलाय. मग आता सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिलाय तर गुवाहाटीच्या उच्च न्यायालयाकडून एक निर्णय ऑलरेडी सुनावण्यात आला होता, त्याला आव्हान करण्यासाठी, त्याला चॅलेंज करण्यासाठी अरुणाचल प्रदेशचे जे एक आमदार होते, अपक्षाचे आमदार होते ते, आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकली की बाबा माझ्या निर्णयावरती पुनर्विचार केला जावा. मग त्या निर्णयावरती किंवा त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अयोग्य ठरवलंय. आता खूप झालंय, बॅकग्राऊंड मी बनवलंय ऑलरेडी. आता मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगतो. हे जे अरुणाचल प्रदेशचे आमदार आहेत ना, त्यांचं नाव आहे करिखो क्री. या आमदारांकडे 3 गाड्या होत्या.
ओके. आता अशा काही एकदम हायफाय लक्झरियस गाड्या नव्हत्या त्यांच्याकडं. कायनेटिक स्कूटर आहे, टीव्हीएसची एक बाईक आहे, एक ॲम्ब्युलन्स आहे ओमनी. तर या 3 वाहनं होती त्यांच्याकडं. पण ती 3 वाहनं ही त्यांनी विकली होती. मग ती विकलीत वगैरे त्याच्याबद्दलचा डेटा त्यांनी काही निवडणूक आयोगाला ज्यावेळेस आपण आपला एक उमेदवारी अर्ज भरतो ना, त्यावेळेस प्रॉपर्टी डिक्लेअर करायची असते, तर त्याच्यामध्ये त्यांनी ती 3 वाहनं मालमत्ता म्हणून मेन्शन केली नव्हती. मग याच्या विरुद्ध काय झालं, ज्यावेळेस ते इलेक्शन जिंकले ना, तर एकाने याचिका दाखल केली की बाबा यांच्याकडे 3 वाहनं होती, त्यांनी दाखवलेली नाहीयेत. मग हा मुद्दा गेला डायरेक्टली उच्च न्यायालयामध्ये, कुठल्या, गुवाहाटीच्या. आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की बाबा तुमची आमदारकी अयोग्य आहे, कारण तुम्ही तुमची जी प्रॉपर्टी आहे, मालमत्ता जी आहे, तर ती इथं दाखवली नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी आम्हाला फसवलंय, जनतेला फसवलंय. पण त्याच्यामुळे काय झालं, त्यांची निवडणूक ही उच्च न्यायालयाने अवैध ठरवली. ओके. त्यांनी मालमत्ता घोषित केली नाही, या कारणाने त्यांची निवडणूकच अवैध ठरली. ओके. हा एकूण मुद्दा सगळा झाला होता 2019च्या इलेक्शनमध्ये. हा मुद्दा फायनली आत्ता सर्वोच्च न्यायालयामध्ये आला होता, 2023च्याच कुठल्या तरी मंथमध्ये आला होता. आणि त्याच्यावरती आता 2024 मध्ये सुनावणी आली आहे. ओके. मग आता ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा गेला, तर इथं आपल्याला लोकप्रतिनिधित्व कायद्याचा उल्लेख मिळेल. ओके. कारण लोकप्रतिनिधित्व कायदा जो आहे त्याच्यामध्ये भ्रष्ट प्रथा काय असतात याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. ओके. कारण हा जो लोकप्रतिनिधित्व कायदा जो आहे, तर तो आपण बघितलं की याच्यासाठीच अशी तरतूद केली की बाबा आपल्या ज्या निवडणुका आहेत तर त्यांच्याबद्दलची एक ट्रान्सपरन्सी राहावी. त्याचबरोबर या निवडणुकांमध्ये पार्टिसिपेट करणारे जे सदस्य आहेत तर त्यांची पात्रता कशी असतील, त्यांना अपात्र कसं ठरवायचं, ह्या सगळ्या तरतुदी या लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये आहेत. मग आता हा मुद्दा ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये आला ना, तर तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाचं जे खंडपीठ होतं त्यामध्ये न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं होतं सुनावणीसाठी. मग त्यावेळेस त्यांनी सगळा पूर्ण मुद्दा बघितला आणि नंतर सांगितले किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिले ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. एखाद्या उमेदवाराने सार्वजनिक पदासाठीच्या उमेदवाराशी संबंधित बाबींवरती गोपनीयता राखायची निवड लोकप्रतिनिधित्व कायदा हा देतो. त्यामुळं त्यांनी ही जी माहिती नाही सांगितली तर ते भ्रष्ट प्रथा मानली जात नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. ओके. म्हणजे काही गोष्टी मालमत्तेसंदर्भाच्या असतील किंवा त्या व्यक्तीच्या राहणी, जे त्याची एक लाईफस्टाईल असते ह्याच्या संदर्भाच्या असतील, तर ती माहिती तो स्वतः गोपनीय ठेवू शकतो, असा त्या उमेदवाराला अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने खटल्याच्या सुनावणी दरम्यान सांगितलंय. ठीक आहे. आय होप हा मुद्दा तुम्हाला समजलाय. सर्वोच्च न्यायालयाने करिको क्री हे जे आमदार होते तर त्यांच्या बाजूने निकाल दिलाय. त्यांचे जे वकील होते त्यांच्याशी सहमती दर्शवली सर्वोच्च न्यायालयाने आणि असं सांगितलंय की वाहने उमेदवाराची मालमत्ता मानली जाऊ शकत नाहीत, कारण ती वाहनं ही विकलेली आहेत. ओके. ऑलरेडी त्यांची म्हणजे ती विकलेली होती वाहनं, असं यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं होतं. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने असं सुद्धा स्पष्ट केलंय की उमेदवारांनी मतदारांना जी माहिती देणं योग्य आहे तेवढी माहिती जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर इररिलेव्हंट ऑर निग्लिजिबल ऍसेट्सचा खुलासा करणं. निग्लिजिबल हे कायनेटिक स्कूटर आहे, ओमनी आहे छोटीशी, किंवा ते आता त्याची जर व्हॅल्युएशन बघाल तर फार कमी येतं. तर असे निग्लिजिबल ऍसेट्सचा खुलासा न करणं ही भ्रष्ट प्रथा मानली जाणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय. ओके. आय होप हा मुद्दा तुम्हाला समजलाय. लोकप्रतिनिधित्व कायदा सुद्धा थोडक्यात समजला असेल. त्यातली काही महत्वाची कलम आहेत ती फक्त इथे लक्षात ठेवा. कलम 123 आहे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951चं. त्यानुसार निवडणुका संदर्भात भ्रष्ट आचरणाची व्याख्या देण्यात आलेली आहे. ठीक आहे. भ्रष्ट आचरण काय असतं याची व्याख्या कलम 123 मध्ये आहे. आणि कलम 36(4) जे आहे तर ते जे उमेदवार आहेत तर त्यांचा अर्ज कधी फेटाळण्यात येईल अशी तरतूद दिलेली आहे. म्हणजे त्या उमेदवाराचा अर्ज आपल्याला फेटाळायचा आहे, त्यांनी त्रुटी आहेत त्या अर्जामध्ये म्हणून फेटाळले जाऊ शकतात ना, तर त्याच्या संदर्भातचं कलम आहे कलम 36 सबकलम 4 लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या अंतर्गत. ठीक आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने निकालादरम्यान उमेदवाराचा गोपनीयतेचा अधिकार सुद्धा काढलाय. म्हणजे असं म्हणण्यात आले की हा उमेदवाराचा गोपनीयतेचा अधिकार आहे, तो वैयक्तिक आयुष्यामध्ये ते कसा जगतोय, संपत्तीबद्दल मतदारांना जितकी माहिती उघड करणं शक्य आहे किंवा
जे सांगण्यायोग्य आहे तर तेच तू सांगू शकतो, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्याच्यावरती कुठली सक्ती केली जाऊ शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर हे काही मुद्दे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारत डिजिटल डिलिव्हरी सेवांचा डॅश डॅश सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. तर इथं भारत हा डिजिटल डिलिव्हरी सेवांचा कितव्या क्रमांकाचा निर्यातदार बनला असं विचारले. म्हणजे काय, आता हे डिजिटल डिलिव्हरी म्हणजे काय असतात सांगतो मी तुम्हाला. आपले हे जे लेक्चर चालू आहे हे डिजिटल स्वरूपामध्ये आहेत, फिजिकली आहे का हे तर नाही, डिजिटल स्वरूपामध्ये माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. समजा आम्ही तुमच्यासोबत काही PDF शेअर केल्या, काही इमेजेस शेअर केल्या, टेलिग्रामवरती आम्ही बघा खूप इन्फॉर्मेटिव्ह इमेजेस तुम्हाला देतो. तर हे जे सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय ना, तर हे सगळं डिजिटल डिलिव्हरी सेवांच्या अंतर्गत येतं. ओके, मग या सेवा पुरवण्यामध्ये ऍक्च्युली एक्सपोर्ट करण्यामध्ये भारत हा जगातला 4थ्या क्रमांकाचा देश बनला आहे. ठीक आहे, मग अशा ज्या काही इमेजेस रिलेटेड सेवा वगैरे आणि ज्याच्यातून ऍक्च्युअलमध्ये भारतात पैसे सुद्धा येत आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याचा रेमिटन्स येतोय, त्याच्या संदर्भातचे व्यापार चालत आहेत. तर अशामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावरती पोहोचलाय. ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक यांनी हा अहवाल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने हा अहवाल जाहीर केलेला आहे. या अहवालाचं नाव आहे ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, तर या अहवालामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकाचा मोठा एक्सपोर्टर बनलाय. कशाचा एक्सपोर्टर आहे तर डिजिटल डिलिव्हरी सेवांचा. ठीक आहे, आणि एकूण जगामध्ये जेवढ्या आता सध्या डिजिटल डिलिव्हरी सेवा चालतात त्यापैकी भारताचा एकट्या भारताचा वाटा हा 1/5 आहे, म्हणजे 1/5 आहे, जवळपास 20%. ठीक आहे, 2023 मध्ये भारताची डिजिटल डिलिव्हरी सेवामधून जी निर्यात झाली आहे ही $257 अब्ज पर्यंत पोहोचली आहे. ओके, हा एक मोठा नंबर आहे. हे जी वाढ झालेली आहे ना तर ती मागच्या तुलनेमध्ये 17% जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ह्या जे आपण $257 अब्ज बिझनेस जो केला आहे तर तो 17% जास्त ग्रो झालाय 2022च्या तुलनेमध्ये असं सांगितलंय. आता तुम्ही म्हणाल की पहिले 3 देश कोण आहेत मग, तर अमेरिका, UK आणि आयर्लंड हे पहिले 3 देश आहेत. आपण जर्मनीला पाठीमागं सोडले आणि आपण 4थ्या स्थानावरती पोहोचलोय. ह्या डिजिटल सेवांमध्ये गेमिंग येतं, एज्युकेशन येतं, त्यानंतर म्युझिक येतं, व्हिडिओज येतात. तर ह्या सगळ्यांचा व्यवसाय हा डिजिटल डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये येतो. ठीक आहे, एक्सपोर्टमध्ये ना हा असा भारताचा एकमात्र बिझनेस आहे की जो कोविडच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारण हा बिझनेस असा आहे की ज्याच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट गरजेचा नव्हता ना, तर त्याच्यामुळे कोविडच्या पूर्वीची स्थिती आणि आत्ताच्या स्थितीमध्ये खूप मोठा अंतर आहे, खूप मोठा फरक पडलेला आहे. बिझनेस याच्यामध्ये जास्त वाढलाय, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढच्या मुद्द्याकडे या. भारतात किती मूलभूत अधिकार आहेत? सिंपल क्वेश्चन आहे, 7 म्हणून यायचं नाही. ओके, म्हणजे कोणत्या श्रेणींमध्ये मूलभूत अधिकार आहेत किंवा मूलभूत हक्क आहे असं आपल्याला इथं विचारले. आता तुम्ही म्हणाल की सर किती सारे अधिकार असतात, पण बाळांनो मूलभूत अधिकार किती हे विचारले ना, शब्द मूलभूत आहे. ठीक आहे, तर मूलभूत अधिकारांच्या भारतामध्ये 7 श्रेणी होत्या, पण त्यातनं एक श्रेणी ही आपण काढून टाकली आहे. ठीक आहे, आता हे नेमका रेफरन्स कुठून आलाय वगैरे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, व्यवस्थितपणे ऐका. संविधानात मूळ तरतुदीनुसार 7 श्रेणी होत्या. 44वी घटना दुरुस्ती झाली, त्याच्यानुसार मालमत्ता हा जे अधिकार आहे हा काही मूलभूत अधिकार येत नाही. मालमत्ता असणं तर तो मूलभूत अधिकारातून काढून टाकण्यात आलाय आणि आता आपल्या देशाच्या संविधानामध्ये 6 श्रेणींमध्ये मूलभूत अधिकार आहेत. मग त्या 6 श्रेणींमधले मूलभूत अधिकार कुठले कुठले तर समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि त्याचबरोबर घटनात्मक उपायांचा अधिकार. तर असे वेगवेगळे 6 श्रेणींमध्ये मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत. आता एक क्वेश्चन हा पण तुम्ही लक्षात ठेवायचा, एक मुद्दा हा लक्षात ठेवा. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतातील मूलभूत अधिकारांचे जनक म्हणून ओळखलं जातं. हा पॉइंट विसरायचा नाही. एक्झाममध्ये आतापर्यंत कधीच विचारलेलं नाहीये, पण बघा आता हा मुद्दा इथं सांगतोय, मे बी तुम्हाला पुढच्या वर्षात किंवा ज्या तुम्ही येणाऱ्या एक्झाम्स आहेत तर त्याच्यामध्ये दिसू शकतं, किंवा जर तुम्ही मेन्सला गेला 2025च्या तर तिथं तर लिहायचं आहे मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क तर 100% पॉलिटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये लिहायला लागतील मेन्समध्ये. त्यावेळेस लिहायचं सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण मूलभूत अधिकारांचे जनक म्हणून ओळखतो. ठीक आहे, हे चांगल्या भाषेत लिहायचं, आणखीन थोडंसं त्याला सॉफ्ट टच द्यायचं आहे. आता ते लिहायचं वगैरे कसं असतं त्याची तयारी मी तुमची स्पेशली करून घेणार आहे.
ओके. आणि ह्या मूलभूत हक्कांचं रक्षण करण्याचं काम हे भारताचं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामार्फत केलं जातं. म्हणजे एखाद्या तुमचा जर मूलभूत अधिकार आहे आणि ते तुम्हाला वाटतं की मिळत नाहीये, तर त्या संदर्भात डायरेक्टली तुम्ही उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं. ठीक आहे. तर अशी तरतूद ही मूलभूत हक्कांसाठीच आहे फक्त. ओके. आता मूलभूत हक्कांचा विषय इथं का निघालाय, तर सर्वोच्च न्यायालयाने एक टिप्पणी केली आहे, एक महत्वाचं वर्डिक्ट दिलेलं आहे. हवामान बदलाविरोधातील अधिकार हा एक वेगळा मूलभूत आणि मानवी हक्क आहे असं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. ठीक आहे. हवामान बदलाविरोधातील अधिकार म्हणजे काय, आता मी तुम्हाला थोडक्यात एक याची पार्श्वभूमी सांगतो. जे ग्रेट इंडियन बस्टर्ड या जातीचं जे किंवा ह्या प्रजातीचे जे पक्षी आहेत ना, तर त्यांचं अस्तित्व थोडं धोक्यात आलंय. ते कसं, गुजरात आणि राजस्थानमध्ये ह्या पक्ष्यांचं एक नैसर्गिक अधिवास आहे, पण ते जिथं राहतात किंवा त्यांचा जो उडण्याचा मार्ग आहे ना, तर या मार्गामध्ये मोठ्या विजेच्या तारा आहेत आणि मग सध्या तिथं ह्या विजेच्या ताऱ्यांना धडकून वगैरे बरेचसे पक्षी मरतायत. मग ही जी मोठी समस्या निर्माण झाली आहे, तर त्याच्या संदर्भात एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. न्यायालयाने एक तज्ज्ञ समिती स्थापन करा असं सांगितलं. ह्या तज्ज्ञ समितीने काही गोष्टी आपल्याला निदर्शनास आणून दिल्या. मग यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित निरोगी पर्यावरणाचा अधिकार हा मूलभूत मानवी हक्क आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. म्हणजे जगण्याचा अधिकार तर आपल्याला आहेच ना, पण जगायचंय कसं, तर बाबा निरोगी जगता यावं. इथं हे असं प्रदूषण आजूबाजूला नको किंवा सगळ्यांनाच पर्यावरणाचा ऱ्हास जर झाला तर सगळ्यांनाच जगण्याचा अधिकाराचा वापर करता येणार नाही. तर म्हणून निरोगी पर्यावरणासह जगता यावं हा मूलभूत मानवी हक्क आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. ठीक आहे. स्वच्छ स्थिर वातावरण असलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय जगण्याचा आणि समानतेचा अधिकार हा पूर्णच होऊ शकत नाही असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. ठीक आहे. तर आय होप हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. पुढच्या प्रश्नाकडे या. भारताचे राष्ट्रपती राज्यसभेचे किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर किती सदस्य पाठवू शकतात बाबा राज्यसभेमध्ये असं विचारले सिम्पली, तर एकूण 12 सदस्य. तुम्हाला माहिती आहे की साहित्य, विज्ञान, कला, समाजसेवा, तर या वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे विशेष ज्ञान असलेले जे व्यक्ती आहेत, समाजामध्ये योगदान दिलेले जे व्यक्ती आहेत, तर अशा व्यक्तींची निवड ही राष्ट्रपतींमार्फत केली जाते. राज्यसभेमध्ये मॅक्झिमम 250 सदस्य संख्या आहे, मॅक्झिमम. ओके. सध्या तिथे 250 आहेत का, नाही. तर याच्यापैकी 12 हे राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले असतात. ठीक आहे. आता हा विषय आपण का घेतलाय, तर तुम्हाला रिसेंट न्यूज एक माहिती झाली असेल की सुधा मूर्ती ज्या आहेत ना, इन्फोसिसच्या को-ओनर, तर ज्या नारायण मूर्तींच्या वाईफ, तर सुधा मूर्तींची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवरती नामनिर्देशित केलेलं आहे त्यांना. म्हणजे हे जे 12 एकूण नामनिर्देशित राष्ट्रपती करू शकतात ना व्यक्ती, तर त्यापैकी सुधा मूर्ती ह्या एक आहेत. ठीक आहे. आता तुमच्यापैकी बरेचसे जण विचारतील की सर यांचं कोणत्या क्षेत्रामध्ये योगदान आहे, कंपनी टाकली म्हणजे त्यांना आपण राज्यसभेवरचे सदस्य द्यायचं का बरं? तर बघा, आता हा थोडा निगेटिव्ह टोनवाला क्वेश्चन आहे. असं पहिली गोष्ट म्हणजे एवढा असं सीमित विचार करत जाऊ नका. एक तर ज्या सुधा मूर्ती आहेत ह्या लेखिका सुद्धा आहेत, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कन्नड आणि इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी बरेचसे कामं केलीत, म्हणजे त्यांचं साहित्यामधलं योगदान आहे. त्याचबरोबर त्या समाज कार्यासाठी म्हणून त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानासाठी 2006 मध्ये त्यांना पद्मश्री सुद्धा भेटलंय. म्हणजे भारताचा 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्ती आहेत. अशा व्यक्तिमत्वाला आपण राज्यसभेवरती सदस्य म्हणून पाठवणार नाही तर कुणाला पाठवणार? मग काय विजय माल्याला द्यायचं का? हो सॉरी, विजय माल्याला तर ऑलरेडी काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये असताना त्यांना सदस्यत्व मिळालं होतं, राज्यसभेचे ते मेंबर होते. बरं असो. आता ह्या सुधा मूर्ती ज्या आहेत यांना ऑलरेडी 2023 मध्ये पद्मभूषण सुद्धा मिळालंय, हे पण लक्षात ठेवायचंय. 2006 मध्ये त्यांना पद्मश्री तर मिळालंच होतं. ओके. आता जो राष्ट्रपतींकडे जो अधिकार असतो ना, ज्यानुसार ते राज्यसभेमध्ये 12 सदस्यांची नियुक्ती करतात, मग तो अधिकार त्यांना कुठं मिळालाय? घटनेमध्ये असे काही कलम आहे का? तर ते लक्षात ठेवा. राज्यघटनेचं कलम 80 आहे, त्याच्यातलं सब कलम 3 याच्यानुसार सरकारच्या शिफारशींनुसार राष्ट्रपती राज्यसभेत 250 जे सदस्य आहेत त्यांच्यापैकी 12 सदस्यांची नियुक्ती करू शकतात. ठीक आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. जीडीपीचे पूर्ण रूप काय आहे? पूर्ण रूप म्हणजे इथं तुम्हाला लॉंग फॉर्म विचारलाय. तर जीडीपीचा लॉंग फॉर्म काय बाळांनो? तर जीडीपी म्हणजे
ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, त्याला आपण सकल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतो. हे ठराविक कालावधीसाठी उत्पादन केलेल्या सर्व वस्तू, जे फायनल प्रोडक्ट आहेत किंवा सेवा, त्यांचं बाजारामधलं जे जगातलं व्हॅल्युएशन काय, मार्केट प्राइस या सगळ्या वस्तूंची काय हे कन्सिडर केलं जातं, त्याचं मोजमापन केलं जातं आणि त्याच्यानुसार आपण ठरवतो की आमच्या देशाचं GDP इतका आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशांतर्गत जेवढ्या वस्तू आपण तयार केल्यात, जेवढ्या सेवा तयार केल्यात, त्याचं व्हॅल्युएशन काय हे ठरवण्यासाठी आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ही टर्म यूज करतो, ह्याचे कॅल्क्युलेशन्स करतो. ठीक आहे, एका विशिष्ट कालावधी म्हणजे एक तिमाहीचे आकडे असतात बघा, किंवा 6 महिन्यांची कालावधी असतात, मग क्वार्टरली वगैरे आकडे प्रकाशित होतात ना. मग रिसेंटली भारतासंदर्भात सुद्धा अशी आकडेवारी आली आहे, त्याच्यामुळेच आपण GDP हा विषय इथं घेतला आहे. ठीक आहे, GDPचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. GDPचा दर वर्धावला किंवा वाढला तर आर्थिक विकासाचा दर उंचावलाय असं म्हटलं जातं. GDPचा दर जर घटला तर देशाची आर्थिक स्थिती खालावली आहे असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, आता 2024 या फायनान्शियल इयरसाठी भारताचा GDP दर हा 6.1% राहू शकतो असं प्रिडिक्शन मूडीज या संस्थेने केलेलं आहे. ठीक आहे, मूडीजने असा एक आउटलुक दिलाय किंवा आउटपुट सांगितलंय की इंडिया हा 6.1% GDPने 2024-25 या फायनान्शियल इयरमध्ये ग्रोथ होईल. ठीक आहे, आता हे जे प्रिडिक्शन्स आहेत मूडीजचे, तर हे ठीकठाक मानले जातात, पण 2023 मध्ये त्यांनी आपली ग्रोथ रेट किंवा GDP हा 7.7% राहील असं सांगितलं होतं. पण त्या तुलनेमध्ये आता 2024 मध्ये आपली इकॉनॉमी थोडीशी कमी स्पीडनी ग्रो होतीये. ठीक आहे, 6.1% हा इतर आपल्या आजूबाजू देशांचा विचार केला, जगातल्या इतर देशांचा विचार केला त्या तुलनेमध्ये चांगलाच आहे. पण 2023 मध्ये 7.7% होता, जो आता 6.1% मूडीज या संस्थेने सांगितलं आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर मोदींनी असं पण सांगितलंय की जर कोविड पॅन्डेमिक आला नसता तर सध्या भारताचा जो ग्रोथ रेट आहे, GDP जी आहे ही 4% अधिक चांगली असली असती असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, म्हणजेच कोविड पॅन्डेमिकमुळं आपली GDP ग्रोथ रेट हे 4% कमी आहे असं या रिपोर्टमध्ये दिलंय. 6.1च्या ऐवजी मग ते किती असलं असतं, 10.1. ओके, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपण ग्रोथच्या अगदी पीक वरती असलो असतो, हे सुद्धा मूडीजनी प्रिडिक्ट केलं किंवा सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्ससाठी ना खूप महत्वाचा डेटा मी तुम्हाला सांगितलाय. जर इन केस एक्झाम 6, 7, 8 महिने डिले झाली तर पुढच्या क्वार्टरपर्यंत आणखीन कुणाचे तरी प्रिडिक्शन्स येतील तर ते तुम्हाला तिथे जास्त कामी पडतील. सध्याचे हे प्रिडिक्शन्स पुढच्या 3 ते 4 महिन्यांसाठी आहेत, म्हणजे पुढच्या आउटलुक येईपर्यंतचे, म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवायचे. एक्झाममध्ये जर GDPचे पर्सेंटेज वरती क्वेश्चन विचारायचा असेल तर मूडीज वरती नक्कीच येईल, पण जनरली फक्त असं पर्सेंटेज वरती क्वेश्चन न येता GDPच्या बेसिक वरती सुद्धा क्वेश्चन येतात, बेसिक इन्फॉर्मेशन वरती क्वेश्चन येतात. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ना की हा प्रगती दाखवणारा दर आहे किंवा हा GDP कॅल्क्युलेशन्स कसे होतात, तर या घटकांवरती क्वेश्चन येतात. तर म्हणून आज जो तुम्ही अभ्यास करणार आहात हा अर्थशास्त्रामधला भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे अभ्यास करा. ओके, हे महत्वाचे घटक आहेत, यांच्यावरती एक्झाम मध्ये खूप वेळेस क्वेश्चन येतात. अर्थशास्त्रामधला अगदी 40% पोर्शन हा तुमचा याच घटकांवरती आधारित आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्यानंतर लगेच हिस्ट्रीमध्ये शिफ्ट व्हा आणि हिस्ट्रीमध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली, इंडियन नॅशनल काँग्रेस कसं फॉर्म झालंय याची पार्श्वभूमी समजून घ्या. महत्वाचे अधिवेशनं जे आहेत ते थोडे हायलाइट करा, शॉर्ट नोट्स बनवा. ओके, तर या लेक्चरची PDF तुम्हाला आता विजन स्टडी 2.0 या ऍप वरती अवेलेबल होणार आहे, त्यामुळे ऍप डाउनलोड करा. ह्या सगळ्या गोष्टी मोफत असतील, तिथं काही ह्या सगळ्या गोष्टींसाठी चार्ज केलं जाणार नाहीये. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.